लाडकी बहीण योजनेसंदर्भातली सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। या 9 जिल्ह्यांमध्ये आज पैसे जमा होणार आहेत। 100% पैसे मिळणार आहेत। काही निवडक महिलांना थेट 2100 प्लस 2100 रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे। तर बघा 2 डिसेंबरची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट समोर आलेली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। तर बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे आहेत 36 आणि प्रत्येक महिलेला महाराष्ट्र राज्यातील ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत अशा सर्व महिलांना प्रत्येकी 2100 रुपये देण्यात येणार आहेत। तर बघा 36 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत। 3 टप्प्यांमध्ये हे पैसे वाटप होणार आहेत। आजची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आलेली आहे। लाडकी बहीण योजनेमध्ये आतापर्यंत 3 कोटीपेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत आणि वाटप जे पैसे होणार आहेत एव्हरेजली सरासरी 2.5 कोटी म्हणजे जवळपास 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये आता 6व्या हप्त्याचे पैसे सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। हे शासनाचे नियोजन आहे। तर बघा आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पैसे येणार, कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे उशिरा येणार, तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल 36 जिल्हे आहेत। 36 जिल्ह्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत। 3 दिवसात पैसे जमा होणार। महत्त्वपूर्ण निर्णय झालेला आहे आणि रोख रक्कम महिलांच्या खात्यामध्ये पाठवली जाणार आहे थेट 2100 रुपये। लाडकी बहिणीच्या रकमेमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे। तर हे जे पैसे आहेत बघा लाडकी बहीण योजनेचे हे तुमच्या सर्वांच्या खात्यामध्ये 3 दिवसाच्या कालावधीमध्ये पाठवले जाणार आहेत। पहिल्या दिवशी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जाणार, दुसऱ्या दिवशी काही जिल्ह्यांमध्ये आणि तिसऱ्या दिवशी काही जिल्ह्यांमध्ये पैसे जाणार। ठीक आहे। तर बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी बघा डे 1 म्हणजे पहिल्या दिवशी किती जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार, तर बघा टोटल पहिल्या दिवशी 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार। हा महाराष्ट्र राज्याचा नकाशा आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जिल्हे पडतात 36 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। परंतु हे पैसे जमा होण्यासाठी एक ठराविक कालावधी गरजेचा असतो, कारण की एका दिवशी तर सर्वांच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे पॉसिबल नाहीये, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। त्यामुळे आणि विशेष म्हणजे हे जे तुम्हाला पैसे मिळतात हे डीबीटी मार्फत ट्रान्सफर केले जातात। त्यामुळे ही जी काही प्रक्रिया असते यासाठी ठराविक कालावधीची आवश्यकता असते। ठीक आहे। त्यामुळे बघा टोटल 3 दिवसामध्ये पैसे जमा होणार। पहिल्या दिवशी 10 जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या। त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी किती जिल्ह्यात पैसे जमा होणार त्या संदर्भात सुद्धा अपडेट या ठिकाणी सांगतो। तर बघा डे 2 मध्ये सुद्धा 10 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत म्हणजे दुसऱ्या दिवशी। ठीक आहे। महाराष्ट्र राज्यामधील ते 10 जिल्हे कोणते असणार, ज्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे जमा होणार ते सुद्धा सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे, सर्व महिलांना रिक्वेस्ट आहे। आणि त्याही पेक्षा सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हे जे व्हिडिओज आपण बनवतोय किंवा जे इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आपण पोहोचवतोय या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून, हे बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणामध्ये मेहनत लागते, खूप जास्त प्रमाणामध्ये एफर्ट्स लागतात। त्यामुळे सर्व महिलांना एक रिक्वेस्ट आहे, मिस्टर रॅन्डम मराठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की आपल्याला 100K सबस्क्रायबर्स कंप्लीट करायचे आहेत। जर तुम्ही सपोर्ट दाखवला तर आपण लवकरात लवकर ते टार्गेट अचीव करूया आणि इथून पुढे सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप छान छान व्हिडिओज आपल्या या युट्यूब चॅनलवरती पाहायला मिळतील। ठीक आहे। तर बघा आता ते कोणते 10 जिल्हे आहेत, ज्या 10 जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे जमा होणार ते सुद्धा सांगणार आहे। त्यानंतर बघा डे 3 या ठिकाणी बघा डे 3, तर आता तिसऱ्या दिवशी जे पैसे जमा होणार आहेत ते सर्वाधिक जास्त पैसे जमा होणार, कारण की तुम्हाला माहिती आहे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होणार आहेत आणि 3 टप्प्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये जे पैसे जमा होणार आहेत ते जवळपास 16 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहेत। तर बघा या 16 जिल्ह्यांमध्ये तिसऱ्या दिवशी रोख रक्कम 2100 रुपये महिलांच्या खात्यामध्ये पाठवली जाणार आहे। त्यानंतर आता काही महिला म्हणतील की आम्हाला 2100 जर मिळणार, हे 6व्या हप्त्याचे पैसे मिळणार, हे क्लिअर झालं। परंतु आमचे जे 4थ्या हप्त्याचे पैसे बाकी आहेत, 5व्या हप्त्याचे पैसे बाकी आहेत, तर त्याचं काय होणार ते पण सांगणार आहे। शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे। ठीक आहे। त्यानंतर बघा आता महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की पहिले जे 10 जिल्हे आहेत, ज्या 10 जिल्ह्यांमध्ये हे पैसे येणार आहेत, तर ते 10 जिल्हे कोणते आहेत, तर बघा या 36 जिल्ह्यांपैकी पहिल्या दिवशी पैसे जमा होणारे 10 जिल्हे आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो। तर या ठिकाणी बघा सर्वात महत्त्वाची अपडेट, आणि ज्या महिलांनी या जिल्ह्यामधून अर्ज केलेला आहे त्या महिलांसाठी सर्वात मोठी खुशखबर। जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून अर्ज केला असेल, गडचिरोली जिल्ह्यामधून अर्ज केला असेल, हिंगोली जिल्ह्यामधून अर्ज केला असेल, वाशिम जिल्ह्यामधून अर्ज केला असेल, भंडारा जिल्ह्यामधून अर्ज केला असेल, वर्धा जिल्ह्यामधून अर्ज केला असेल, गोंदिया जिल्ह्यामधून अर्ज केला असेल, रत्नागिरी जिल्ह्यामधून लाडकी बहिणींसाठी अर्ज केलेला असेल, तसेच त्यानंतर बघा नंदुरबार असेल, धाराशिव असेल, हे जे 10 जिल्हे आहेत या ठिकाणी बघा हे 10 जिल्हे डे 1 मध्ये येणार आहेत। म्हणजे पहिल्या दिवशी
या 10 जिल्ह्यांमधील महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहिणींचे पैसे जमा होणार आहेत. कारण की बघा, हे जे नियोजन आहे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये पाठवण्याचं, हे संपूर्ण नियोजन एक प्रक्रियेचा भाग आहे आणि ती प्रक्रियानुसारच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. ठीक आहे. त्यानंतर बघा, पहिले जे 10 जिल्हे आहेत, आता मी जे तुम्हाला हे 10 जिल्हे सांगितले, याच 10 जिल्ह्यांमध्ये काय येणार पैसे, आता त्याविषयी सांगतो. तर बघा, तर हे जे जिल्हे आहेत त्यांनी कशामुळे निवडले, तर या 10 जिल्ह्यांची लोकसंख्या ही बाकीच्या जिल्ह्यांपेक्षा सर्वात कमी आहे. म्हणजे बघा, आपल्या महाराष्ट्रामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या टप्प्यात शासनाकडून पैसे जमा केले जातात. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. हे जिल्हे लोकसंख्येच्या दृष्टीने कमी लोकसंख्येचे असल्यामुळे सर्वात अगोदर या जिल्ह्यातील महिलांना पहिल्या दिवशी पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, दुसरे जे 10 जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या दिवशी पैसे येणार, तर ते 10 जिल्हे कोणते आहेत, तर बघा, दुसरे 10 जिल्हे या ठिकाणी तुमच्या समोर स्क्रीनवरती आहेत. सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि पुणे. म्हणजे हे पश्चिम महाराष्ट्रामधील जे जिल्हे आहेत हे दुसऱ्या दिवशी वाटप होणार आहेत. त्यानंतर बघा, यामध्ये अजूनही जिल्हे आहेत इतर विभागातील, बीड असेल, लातूर, जालना जिल्हा, नाशिक आणि नांदेड. हे जे टोटल बघा, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे आणि हे टोटल 10 जे जिल्हे आहेत, हे 10 जिल्हे दुसऱ्या टप्प्यामध्ये येतात, म्हणजे दुसऱ्या दिवशी वाटप होणार आहेत. तुम्हाला एक्झॅक्टली डेट सुद्धा सांगणार आहे, कोणत्या दिवशी पैसे येणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका, शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे. त्यानंतर बघा, दुसरे 10 जिल्हे हे आहेत. तर ठीक आहे. त्यानंतर बघा, हे जे 10 जिल्हे आहेत, त्यानंतर आता हे 10 जिल्हे झाले, त्यानंतर उर्वरित जे 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यातल्या महिलांना सुद्धा पैसे दिले जातील. आता ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. हे जे 10 जिल्हे मी तुम्हाला सांगितले हे दुसऱ्या टप्प्यामध्ये आहेत. दुसऱ्या दिवशी या जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, तिसरे कोणते जिल्हे आहेत, जे तिसरे 16 जिल्हे मगाशी मी तुम्हाला सांगितले, तर बघा, तिसऱ्या दिवशी जे उर्वरित 16 जिल्हे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत. मगाशी मी जे तुम्हाला 20 जिल्हे सांगितले, ते 20 जिल्हे सोडून आता जे 16 जिल्हे राहिले त्या जिल्ह्यांमध्ये आता तिसऱ्या टप्प्यात पैसे येणार. म्हणजे हे 10, 10, 16 असे टोटल 36 जिल्हे, अशा प्रकारे हे नियोजन करण्यात आलेले आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. अशा प्रकारे नियोजन आहे, सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. तर बघा, मागे पुढे होईल, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, महाराष्ट्र राज्यात टोटल किती जिल्हे आहेत, तर 36 जिल्हे आहेत आणि या 36 जिल्ह्यामध्ये विभाग किती आहेत, तर टोटल 6 विभाग आहेत. कोकण विभाग आहे, पुणे विभाग आहे, नागपूर विभाग, नाशिक विभाग, अमरावती विभाग आणि औरंगाबाद विभाग. तर असे टोटल 6 विभाग आहेत. यात 6 विभागातील महिलांना पैसे मिळणार आहेत. ही गोष्ट सर्व महिलांनी लक्षामध्ये घ्या. सर्व जिल्ह्यातील महिलांना पैसे मिळणार आहेत. 1-2 दिवसाचा इकडे तिकडे होऊ शकतं, मागे पुढे होतील, परंतु सर्वांना पैसे येणार आहेत. आता तुम्हाला जे पैसे वाटप करण्याचं नियोजन आहे हे 3 टप्प्यामध्ये नियोजन आखलेलं आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. पहिल्या दिवशी 10 जिल्हे, दुसऱ्या दिवशी 10 जिल्हे आणि तिसऱ्या दिवशी 16 जिल्हे. म्हणजे जवळपास 3 दिवसाच्या कालावधीमध्ये सर्व लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्याचे पैसे तसेच राहिलेले सर्व पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत. तर आता बघा, महिलांसाठी काही घोषणा केलेल्या आहेत महायुती सरकारने. तर पहिली घोषणा आहे, महायुती आता लाडकी बहीण योजनेनुसार प्रत्येकी 2100 रुपये देईल. तर बघा, आता इथून पुढे प्रत्येक महिलेच्या खात्यावरती थेट 2100 रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींना सरकारने रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी सुरू केलेली आहे. तर बघा, महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी खूप जास्त प्रमाणामध्ये 20 नोव्हेंबरला वोटिंग केलेलं आहे. महायुती सरकारचा निवडणुकीमध्ये विजय झालेला आहे. या निकालानंतर महाराष्ट्रातील महिलांमध्ये आता आनंदाची लाट उसळली आहे. खूप महिला खुश आहे, कारण की त्यांना माहित आहे की महायुती सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे आणि महायुती सरकारने घोषणा केलेली आहे की आम्ही तुम्हाला थेट 2100 रुपये देणार आहोत. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला खूप जास्त प्रमाणामध्ये आनंदी आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये आता बघा, एकूण 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामधील महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे सर्व विभागातील कोणत्याही विभागामधून तुम्ही अर्ज केलेला असू द्या, काही हरकत नाहीये, सर्वांना पैसे मिळणार आहेत. आणि तुमच्या सर्वांच्यासाठी एक प्रश्न आहे, या 36 जिल्हे आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये, या 36 जिल्ह्यांपैकी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आपला व्हिडिओ पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून आम्हाला समजेल की आमचे जे व्हिडिओज आहेत ते कुठपर्यंत पोहोचत आहेत, महाराष्ट्राच्या कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमधून आमचे व्हिडिओज पाहिले जातात याची इन्फॉर्मेशन आम्हाला मिळेल. त्यामुळे सर्वांनी जरूर रिप्लाय करा, कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ पाहत आहात. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, आता तुम्हाला पैसे कधी मिळणार. तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना जे पैसे मिळणार आहेत हे वेगवेगळे मिळणार आहेत.
काही महिलांना 2100 मिळणार आहेत, काही महिलांना 9700 मिळणार आहेत, काही महिलांना 0 रुपये मिळतील, काही महिलांना 6700 मिळतील, काही महिलांना 5100 मिळतील. हे पूर्णपणे डिपेंड आहे की तुम्ही कधी अर्ज केला होता. जर तुम्हाला अगोदर 5 हप्ते मिळाले असतील तर 2100 रुपये मिळतील. जर तुम्ही इतर शासकीय योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 0 रुपये मिळतील. 1 रुपया सुद्धा मिळाला नसेल, जुलै ऑगस्ट मध्ये अर्ज केला असेल तर 9600 रुपये मिळतील. त्यानंतर बघा, जर तुम्ही ऑक्टोबर मध्ये अर्ज केला असेल तर 5100 रुपये मिळतील आणि जर तुम्ही सप्टेंबर मध्ये अर्ज केला असेल तर 6700 रुपये मिळतील. अशा प्रकारे आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, राज्यातील लाडक्या बहिणींना लवकरच 2100 रुपये देण्यात येतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी घोषणा केलेली आहे. लाडक्या बहिणींनी राज्यात इतिहास घडवलेला आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. सर्व महिलांना पैसे मिळणार आहेत. ठीक आहे. आणि ज्या महिलांना नवीन अर्ज करायचा आहे त्या महिलांना सुद्धा आता लवकरच संधी दिली जाणार आहे, ही गोष्ट सुद्धा लक्षामध्ये घ्या. आता तुम्हाला पैसे कधी मिळतील तर बघा, महायुती सरकारची शपथविधीची तारीख घोषित झालेली आहे. 5 डिसेंबर 2024 ला संध्याकाळी 5 वाजता शपथग्रहण सोहळा संपन्न होणार आहे. त्यामुळे 5 डिसेंबरला राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होणार आहे, ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. त्यानंतर बघा, डिसेंबर पासून महिलांना मिळणार 2100 रुपये. 6वा हप्ताची जमाची तारीख आहे 6 डिसेंबर ते 10 डिसेंबर कालावधीत सर्व महिला